आज आपल्या पंढरपूर शहरामध्ये गेल्या 2 दिवसापूर्वी जीबीएसचे 2 रुग्ण त्या ठिकाणी आढळले होते. तर हे रुग्ण आढळल्यानंतर आज आत्ताच आपल्याला नुकतीच वारी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पार पडलेली आहे. शिवाय दर शनिवार रविवार 3 ते 5 लाख लोक भाविक या ठिकाणी आपल्या पंढरपूर शहरात येतात आणि या सगळ्या गोष्टीतून त्या ठिकाणी या जीबीएसच्या प्रादुर्भावानं त्या ठिकाणी आज पुणे आणि मुंबई यासारख्या शहरामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात थैमान मांडला. तर आपणही एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या पंढरपूरमध्ये लोक भाविक येतात, त्यामुळं आपणही या ठिकाणी या जीबीएसच्या रोगाची प्रादुर्भावाची होऊ नये याकरता आपण काळजी घेतली पाहिजे. याकरिता आरोग्याचे पंढरपूर आणि मंगळवेढा या दोन्ही तालुक्याचे अधिकारी, शिवाय दोन्ही तहसीलदार, प्रांताधिकारी, बीडीओ ऑफिसचे, शिवाय दोन्ही नगरपालिकेचे सीओ आणि या ठिकाणी अन्य त्या अनुषंगाने ज्या ज्या डिपार्टमेंटची गरज आहे अशी सर्व डिपार्टमेंटचे अधिकारी प्रशासन या ठिकाणी आज बैठक घेतली आणि या जीबीएस च्या साथीला, या रोगाला, या प्रादुर्भावाला रोखण्याकरता या ठिकाणी प्रशासन सज्ज आहे. आणि येणाऱ्या आता या आपल्या पंढरपूर शहरामध्ये असेल किंवा ग्रामीणमध्ये असेल तर अशा ताईंच्या मार्फत या ठिकाणी सर्वे तर चालूच आहे. शिवाय पाण्याच्या तपासण्या, अन्न तपासण्या या हॉटेलमधल्या असतील या करण्याचं सुद्धा या ठिकाणी उद्यापासून तेही चालू होईल. आणि नक्कीच त्याचे ज्या ज्या ठिकाणी पाण्याचे स्रोत आहेत पिण्याच्या पाण्यातून, कारण हा जीबीएसचा हा रोगाचा प्रादुर्भाव हा मेनली दूषित पाण्यातून किंवा अन्नातून या ठिकाणी होतोय. त्यामुळं जे पिण्याचं पाणी दूषित आहे व दूषित होऊ शकतं अशा ठिकाणी त्या ठिकाणी त्याच्या पाण्याच्या तपासण्या करून, योग्य तपासण्या करून ते दूषित पाणी त्या ठिकाणी त्याला क्लोरिनेशन असेल किंवा अन्य ट्रीटमेंट करून ते स्वच्छ पाणी करून लोकांना पिण्यास योग्य असं या ठिकाणी देण्याचं काम या ठिकाणी करण्याचं नगरपालिका, अन्य प्रशासन करण्याचे आज सूचना दिलेल्या आहेत. नक्कीच त्या पद्धतीनं पुढील काळामध्ये त्या सूचना पाळून या जीबीएसच्या रोगाला, त्या ठिकाणी प्रादुर्भावाला रोखण्याचं काम प्रशासन करत आहे. जीबीएस हा रोग आहे तो पाण्यामुळे होतो आणि चंद्रभागेचं पाणी अत्यंत घाणेरडं आहे आणि जी स्वच्छ करण्याची जी यंत्रणा आहे ती कार्यान्वित नाही. अशा परिस्थितीत कसं तुम्ही, खरं म्हणजे माझं वैयक्तिक जर मत बघितलं तर पुण्यामध्ये असेल किंवा मुंबईमध्ये असेल तर अशाच पद्धतीनं पाण्याचं नियोजन हे योग्य नसल्यामुळं त्या ठिकाणी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांमध्ये त्या ठिकाणी जीबीएसचं प्रमाण वाढू लागलेलं आहे. आणि आपल्या या ठिकाणी पण हे पुण्याचं पाणी हे फिरून आपल्या उजनी धरणात येतं आणि उजनी धरणातून आपल्या नदीतून येऊन या सोलापूर असेल किंवा पुढं सोलापूर जिल्हा असेल किंवा पुढं कर्नाटकमध्ये हे पाणी जात आहे. तर या पिण्याच्या पाण्याच्या सुद्धा योजना या ठिकाणी पंढरपूर तालुका असेल, सांगोला असेल, सोलापूर असेल, मंगळवेढा असेल, तर ह्या सगळे या नदीवरच त्या ठिकाणी अवलंबून आहेत. आणि नक्कीच या पाण्याच्या ट्रीटमेंट हे नदीतून पाणी घेतल्यानंतर त्याला योग्य ट्रीटमेंट करून त्यामधले बॅक्टेरिया असतील किंवा त्यामध्ये लोकांना पिण्याच्या योग्य पाणी करण्याचं काम, क्लोरिनेशन असेल, हे करण्याचं काम या ठिकाणी त्या प्रादेशिक योजना असतील, नगरपालिका असतील ते करतात. आणि नक्कीच हे दूषित पाणी स्वच्छ करून लोकांना पिण्यास योग्य असं या ठिकाणी देण्याचं काम करतात. दादा आपल्या इथे दररोज 400 मठ आहे, वारकरी लोक जातात त्या मठाच्या टाक्या स्वच्छ करून त्यांना उद्यापासून नगरपालिकेची सर्व यंत्रणा या सगळ्या गोष्टीसाठी पाण्याचं चेकिंग असेल किंवा हा जीबीएस हा आजार मुख्यतः मेजरली या पाण्यातून जातो. म्हणजे जो म्हणजे दूषित पाणी, त्या दूषित पाण्यातून हा बॅक्टेरियाचं वाढण्याचं प्रमाण होतंय. दूषित पाणी होण्याचं अनेक कारण आहेत. तर या कारणामुळं ते दूषित पाणी होऊन त्या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. 6 रोग आहे शहरात. नगरपालिकेने कॉटेजजवळ 7 हॉस्पिटल उभा केलेले, ते कुठे बंद असते.
त्याचा आता तरी काही वापर किंवा नाही इमर्जन्सी तिकडून काहीतरी तिथं कुठलं हॉस्पिटल म्हणतात पाठीच्या दुटीने पाठीच्या मागच्या बाजूला 100 बेडचं हो केले हा. अशा लेडीज वॉर्ड आहेत आणि जसं आपण जेंट्स वॉर्ड आहे त्याची कुलप लावलेली आहे. त्याच्यासाठी ते व्हिडिओ बंद आहे एक लक्षात घ्या, या रोगाच्या हा रोग म्हणजे या साथीचा यात प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागलाय. तर वाढू लागल्यानंतर प्रशासन या पद्धतीनं या सर्व रोगावर प्रतिकात्मक कारवाई करण्याकरता प्रशासन एक चांगल्या पद्धतीनं सज्ज आहे. त्या पद्धती लागणारे औषधं असतील, त्या पद्धतीने लागणाऱ्या उपाययोजना असतील, तर या करण्यासाठी प्रशासन अत्यंत सज्ज आहे. आणि तुम्ही आता जो प्रश्न सांगितला की 100 बेडचं हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी, कारण त्या हॉस्पिटलची क्षमता कमी आहे. त्यामध्ये असणारे इन्फ्रास्ट्रक्चर असेल, त्यामध्ये असणारी मॅन पॉवर असेल, ह्या सगळ्या यंत्रणा कमी आहेत. आता आपण त्या हॉस्पिटलला उपजिल्हा रुग्णालयामध्ये कन्वर्ट करून घेतलेलं आहे. ते झाल्यानंतर सामान्य रुग्णालयामध्ये आपण त्याला कन्वर्ट पण करून आता घेतलेलं कुलूप आहे. लावले त्याला. तर असं सांगतो, तर त्या ठिकाणी मॅन पॉवर वाढली का हे सगळे जिथं जिथं बंद आहेत त्या ठिकाणी, कारण पेशंट जास्त घेऊन त्या ठिकाणी असणारी पेशंटला सुविधा देण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी त्याच हॉस्पिटलचं राहतंय. आणि त्या हॉस्पिटलची सुविधा देण्याचं मॅन पॉवर जर नसेल तर ती सुविधा अपुरी पडते. त्यामुळे आता हे सामान्य रुग्णालयामध्ये रूपांतर झाल्यानंतर त्या ठिकाणी मॅन पॉवर वाढेल आणि नक्कीच जे काय बंद अवस्थेत ज्या काय हे असतील नाही, पण ते आता परत तिथं चालू होईल. परिस्थिती अशी आहे की आता पेशंट तिथं आहेत, सगळे आहेत, तिथं शेजारी अक्षरशः पूर्ण वाजत म्हणजे पूर्ण शौचालय काय झालंय दादा? व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. हॉस्पिटलचं एक्सपान्शन चालू आहे एक्सपान्शन वरच्या याला चालू ऐका आहे. ना, ऐका ना. खालचं सगळं सगळं पुढं पुढं सिमेंट कुठं परश्या सगळं उचकून पडलेलं नाही, सगळं नाही. साहित्य कुठून पडलेलं हो. आहे अतिशय गलीची ते अवस्था कशामुळे सिच्युएशन निर्माण झाली दादा? मी जाऊन आलो तिथे. पेशंट शिफ्टिंग करायला पाहिजे होती खरं तर पलीकडे चांगलं हॉस्पिटल असताना दुर्गंधी आहे तिथं, हा. ड्रेनेजचाही प्रॉब्लेम आहे तिथं, तुम्हाला आला होता. Problem आहे पण आणि ते काम सगळं ते आवाज येतो त्या मसाला पूर्ण मशिनीचा. नाही पूर्ण झाले म्हणून मला बी परत निरोप होता. नाही, नाही. ठीक आहे, एकदा आता जशी आज आपण बैठक घेतली तशी एकदा तिथं कॉटेजलाच हॉस्पिटलची बैठक घेऊन ज्या ज्या ठिकाणी जिथं अडचणी येत्या पेशंटला, जिथं जर सेवा सुविधा मिळत नसतील, पिण्याचं पाणी असेल किंवा तिथं दुर्गंधी असेल किंवा नगरपालिका आणि या सगळ्या गोष्टी घेऊन आपण एक बैठक लावली. ते काय झालंय दादा? एक गुन्हेगारी वाढते, त्यामुळे पालकमंत्र्यांनी सांगितलं होतं की पंढरपूर शहरातील वाळू चोरी थांबवू, पण असं कुठं थांबलेलं दिसत नाही. दिवसा ढवळ्या वाळू चोरी चालू असते बऱ्याच ठिकाणी. आता कालच एक अपघात झाला होता आरणला. तर माननीय पालकमंत्र्यांनी कालच्या डीपीसी मीटिंग मध्ये सक्त सूचना सर्वांना दिलेल्या आहेत. त्या सूचनेनुसार त्या ठिकाणी जिल्ह्याचे आपले कलेक्टर असतील, एसपी असतील आणि सर्व प्रशासन, महसूलचे आणि त्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटचे त्या ठिकाणी या कारवाई करण्याचं काम गेल्या 2 दिवसापासून चालू आहे. 2 दिवसापासून मी बघतोय आणि नक्कीच हा वाळू चोरी ही 100% बंद होईल. कालच टिपर धडक दिली. पंढरपूर तालुक्यात टिपर गेला दिवसा ढवळ्या आणि आरणमध्ये अपघात झाला. त्यात एक जण जागेवर आहे आणि एक जण जखमी आहे. गंभीर जखमी. आरणमध्ये झालेला आहे हा. का? त्याच्यावर कारवाई होईल ना ती. पण दिवसा ढवळे वाढवाय पालकमंत्री ही आपल्या- सांगतायत, SP सांगतायत, पंढरपूर- सगळेजण अधिकारी सांगतायत. त्याची माहिती घेऊ आणि जर आपल्याच तालुक्यातनं जर गेला असेल हा. तर 100% त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई होणार. केली जाईल. जी कोण आता वाळू टिप्परवाला असेल त्याच्यावर 100% प्रशासनावर कारवाई काय? केली. प्रशासनावर सुद्धा त्या ठिकाणी असलेल्या महसूलमध्ये किंवा डिपार्टमेंटमध्ये, कारण कलेक्टर आणि एसपीच्या सक्त सूचना आहेत त्या, जरी त्या ठिकाणी प्रशासनातला कोण अधिकारी जरी त्यांना सहकार्य करत असेल तर त्यांच्यावर सुद्धा आरोपी म्हणून त्या ठिकाणी केस केली जाईल. बरं अशा दोन दिवसा पद्धतीनं